ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11वीची इंट्रोडक्टरी लेक्चरची सुरुवात करत आहोत. आपला विषय आहे बायोलॉजी. बायोलॉजी विषयाबद्दल आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. Regarding to our classes, our institute, you get enough information from Magar sir and Ponirkar sir, as well as other subject mathematics also explain you regarding to their subject. So right today we discuss about biology. What is our plan of biology? How to study the biology for NEET preparation? How to make biology very easy and digestible approach to get maximum marks in biology with minimum error, because in a NEET examination or any other competitive examination, it may be NEET or it may be Maharashtra CET examination, the biology contribute 50% in both examination, in national and state level examination. The contribution of biology is 50%. That's why that subject is very important for us, because due to 50% contribution, not only contribution but also our subject is very simple. Go through proper planning. Very simple methods are required in preparation of biology. Go as simple by clearing concept and gets maximum mark. Is a very simple equation for make maximum to get maximum marks in biology. Okay, so biology subject. So we let's discuss about biology subject is there. Okay, when it come to NEET examination. Okay, when it come to NEET examination, all of you know it's for how many marks? 720 marks. Total marks of NEET examinations are 720, and out of 720 the contribution of biology is 360 marks. Contribution of biology is 360 marks, means 90 MCQs are 90 MCQs into 4 you get how many marks? 360 marks. Okay, आता सगळ्यात पहिले आपण थोडंसं लोकल याच्यामध्ये इंटरॅक्शन करू. नंतर आपण हिंदी इंग्लिश यूज करणार आहेत आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये. सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. while you preparing biology, if you think about 360 mark, किंवा if you see the 360 marks, मला तुम्हाला थोडं पॅनिक व्हायला लागेल. अरे बाप, बायोलॉजी 360 मार्क आहेत, 360 मार्क्स आहेत, 50% कॉन्ट्रीब्युशन हे बायोलॉजीचं आहे, कसं करायला पाहिजे, हे वाचू का, ते वाचू का, हे करू का, ते करू का. आणि आपण मुलं काय करतात की या 360 मार्कच्या प्रेशरमुळे काहीतरी वेगळं करायला बघतात, आणि ते काहीतरी वेगळं करणं बायोलॉजीसाठी थोडं धोकादायक आहे. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता बघा, ह्या 360 मार्क्स 90 MCQs आहेत, 90 MCQ. आपण 90 MCQ ॲज अ ॲसेट स्टडी करू, म्हणजे आपण 90 MCQs ला टार्गेट करू. ठीक आहे, दॅट 90 MCQ मीन्स 360 मार्क्स, हे तुम्हाला माहित आहे. आता पण आउट ऑफ 90 MCQ, आता बायोच्या नीट प्रिपरेशन साठी आपल्याला रिक्वायरमेंट काय, हे झालं मार्क्स. आता सगळ्यात पहिले आपण रिक्वायरमेंट कडे जाऊ. रिक्वायरमेंट्स, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स रिक्वायर्ड फॉर स्टडी ऑफ बायोलॉजी फॉर नीट पर्पज. Study of biology for NEET purpose. Requirements are the NCERT textbook. NCERT textbook of biology. Textbooks of 11th and 12th. 11th and 12th is there. Okay. ह्या दोन्ही वर्षाचे 11th आणि 12th, सुरुवातीला 11th नंतर 12th NCERT बुक्स ही आपली सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे. नंबर 2, कन्सेप्ट क्लिअरिटी. कॉन्सेप्ट क्लिअर करणे. नंबर 3, एप्लीकेशंस. ओके, एप्लीकेशन स्किल एक्सेट्रा, ह्या गोष्टी आपल्याला मॉडिफाय करायच्यात, म्हणजे डेव्हलप करायच्यात. ह्या रिक्वायरमेंट्स आहेत आपल्याला. कॉन्सेप्ट क्लिअरिटी, एप्लीकेशन आणि स्किल आपल्याला डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट आर रिक्वायर्ड फॉर गेटिंग मॅक्झिमम मार्क्स इन बायोलॉजी. ओके, आता तुम्हाला सर तुम्ही एनसीईआरटी बुक्स लिहिलेले आहेत, काही आम्हाला रेफरन्स बुक्स सांगा. तर मी तुम्हाला सांगेल, बायोलॉजीसाठी असं फार मोठ्या रेफरन्स बुक्सची गरज नाहीये. यू रिक्वायर्ड 1 or 2 रेफरन्स बुक्स. 1 or 2, 1 is enough. 1 or 2 म्हणलं मी, 1 2 म्हटलं नाही मी, 1 किंवा 1 or 2, तुम्ही 1 किंवा 2 घेऊ शकता. मला विचारा तुम्ही, तर 1 रेफरन्स बुक इज
सफिशियंट. मग त्या रेफरन्स बुक्स कोणतं असायला पाहिजे, हाऊ टू गो थ्रू दॅट रेफरन्स बुक, रेफरन्सेस नेमके काय असतात, कुठल्या नोट्स आहेत, काय आहेत, हे जे आपले इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आपण गुगल मीटवर घेणार आहोत. म्हणजे तुमचं आणि माझं इंटरॅक्शन व्हावं, तुम्ही तिकडून बोलावं, मी त्याला तुमचे जे काही डाऊट्स आहेत रिगार्डिंग टू बायोलॉजी किंवा कन्सेप्ट म्हणजे रेफरन्सेस ऑफ बायोलॉजी, तुम्ही त्या साईडने बोलायचे, मी ह्या साईडने त्याला आन्सरिंग करायचं. हे आपण गुगल मीटच्या याच्यामध्ये करूया, म्हणजे इंटरॅक्ट होऊया. आणि त्या गुगल मीटच्या इंटरॅक्शनमध्ये आय विल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू रेफरन्स बुक्स, गुड रेफरन्स बुक फॉर यू फॉर गेटिंग मॅक्झिमम मार्क्स इन बायोलॉजी. ओके, सो आज आपल्याला तुमचा हा जो टेन्शनवाला पार्ट आहे 360 वाला, तो दूर करायचा आहे. 360 आउट ऑफ 360 किंवा 360 मार्क्स कसे आहेत, किती अवघड आहे, किती प्रिपरेशन करावं लागेल. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की हे जे 90 MCQs बायोलॉजीचे आहेत, आउट ऑफ दॅट 90 MCQs ऑफ बायोलॉजी, मी रिअली तुम्हाला सांगतो 90% MCQs जे आहेत दे आर डायरेक्टली लाईन्स ऑफ युअर एनसीईआरटी टेक्स्ट बुक. म्हणजे ते डायरेक्टली लाईन्सच आहेत एनसीईआरटी बुक्सच्या. म्हणजे तुम्हाला एनसीईआरटी बुक्स अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. मला सांगतो, नंतर आपण रिक्वायरमेंट बघू आणि आपला प्लॅन सांगतो तुम्हाला मी की बघ एनसीईआरटी टेक्स्ट बुक वर बेस किती पर्सेंट क्वेश्चन, 90% क्वेश्चन. आउट ऑफ 90 MCQ 90% क्वेश्चन्स आर डायरेक्टली लाईन्स ऑफ एनसीईआरटी, लाईन्स ऑफ दी काय एनसीईआरटी. त्यामुळे आपल्याला हे दोन टेक्स्ट बुक खूप छान पद्धतीने प्रिपेअर करायचे आहेत. We like to prepare these two books in a very आपण त्याला काय म्हणतो रिगरस मॅनर. रिगरस म्हणजे एक सश्रम म्हणतो आपण त्याला, खूप सश्रम म्हणजे मेहनत करून याच्यावर मास्टर की मिळवायची या बुक्स. तुम्ही म्हणाले काय सर मास्टर की मिळवायची आहे, आम्ही तर वाचतो, आम्ही तर 8, 9, 10ला खूप पुस्तकं वाचले. तसं नाही, इथे वाचन तसं नाही होणार किंवा तुम्ही घेणार रीड करणार तसं नाही. इथे नुसतं 90% क्वेश्चन एनसीईआरटी वर बेस्ड आहेत. म्हणजे दीज आर डायरेक्ट लाईन्स ऑफ एनसीईआरटी, बट टू गो थ्रू दॅट लाईन्स म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला 11वी 12वीचे दोन बुक्स आहेत 11th आणि 12thचे जवळपास 35+ टॉपिक्स आहेत. 35+ टॉपिक्स आहेत. आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिक मधल्या लाईन्स आठवायला पाहिजेत. म्हणजे यू आर गोइंग फॉर फायनल एक्झामिनेशन तर सगळ्या सिलेबसवर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला एखादी लाईन आठवणे, एखादं एक्झाम्पल एनसीईआरटीच्या टेक्स्ट बुकवरच आठवणे. इव्हन आपल्याकडे असे काही मुलं येऊन गेलेले आहेत, मी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स मध्ये त्यांचे नेम्स डिस्क्लोज करेल की तुम्ही एखादं लाईन जरी एनसीईआरटीची म्हटली की ते डायरेक्ट एनसीईआरटीच्या त्या टॉपिकचा पेज नंबर सांगतात. आणि दे गॉट सक्सेस, त्यांना सक्सेस मिळाला. मग त्यासाठी ते काही दिवसभर बायोलॉजी करत बसले का नाहीये. दे गो थ्रू आवर स्पेसिफिक टेक्निक्स आर देयर. आपल्या क्लासच्या काही स्पेसिफिक टेक्निक्स आहेत आपल्या, त्या टेक्निकने त्या गोष्टी काय केल्या, ऍक्वायर केल्या. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का, आपल्यासाठी हा पार्ट फार महत्वाचा आहे. कोणता, एनसीईआरटी 11th आणि 12th. कारण किती पर्सेंट क्वेश्चन्स, 90% क्वेश्चन. आणि हे करत असताना, रिडिंग करत असताना व्हॉट इज इम्पॉर्टंट, कन्सेप्ट क्लिअरिटी इज इम्पॉर्टंट. आता तुम्ही लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नाही आणि तुम्ही वाचताय तर ते कृत्रिम आर्टिफिशियल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला ते वारंवार वाचावं लागेल लक्षात ठेवण्यासाठी. आणि आता बरेचसे मुलं बायोलॉजीचे गडबड करतायत किंवा नुसतं रिडिंग आहे, आम्ही वाचून घेतो, आम्ही वाचतो. मग असं वाचून मार्क्स नाही पडणार तुम्हाला. तुम्हाला सगळ्यात पहिले यू गो थ्रू द कन्सेप्ट ऑफ दॅट टॉपिक. मग तुम्हाला एखादा टॉपिक आहे, समजा आता आपण लिव्हिंग वर्ड घेणार, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन घेणार. सो इन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन व्हॉट टाइप ऑफ म्हणजे व्हॉट इज अ सिलेबस फॉर दॅट पर्टिक्युलर टॉपिक. त्या पर्टिक्युलर टॉपिकचा सिलेबस काय आहे, व्हॉट इज अ डेप्थ म्हणजे डेप्थ ऑफ द टॉपिक कशी असेल, कोणते सब टॉपिक त्यामध्ये आपल्याला कव्हर करायचे, हाऊ दे लिंक टू इच अदर. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. म्हणजे टेक वन टॉपिक आपण स्टार्ट करत असताना एखादा टॉपिक घेणार, त्या टॉपिकचा सिलेबसचा अनालिसिस करणार. सिलेबस कसा आहे त्या टॉपिकचा, की त्यामध्ये किती डेप्थ आहे, तुम्हाला किती विचार करायचा हे तुम्हाला सांगायचं आपल्याला. त्यानंतर त्या कन्सर्न टॉपिकवर मागच्या 10 years मध्ये क्वेश्चनचा पॅटर्न कसा राहिलाय. क्वेश्चन पॅटर्न म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे राहिलेत, कमी आहेत का, जास्त आहेत का, व्हेरिएबल आहेत का, फिक्स नंबर ऑफ क्वेश्चन्स कन्सर्न टॉपिक्सवर आहेत, हे आपण अनालिसिस करायचं. अँड देन वी गो थ्रू दी इंट्रोडक्टरी पार्ट अँड आपण फॉरवर्ड त्या टॉपिकमध्ये जाणार. आणि हे करत असताना आपण क्लासरूम मध्ये शिकवत असताना, मी शिकवत असताना काय क्लिअर करून घेणार, कन्सेप्ट क्लिअरिटी. म्हणजे त्या कन्सेप्टला क्लिअर करणार. आणि बघा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा अँड देन रीड द एनसीईआरटी.
तुमचं अंडरस्टँडिंग खूप जास्त वाढलेलं असेल. अंडरस्टँडिंग लेवल इज हाय अँड व्हेन युअर अंडरस्टँडिंग लेवल इज हाय यू कॅन इझिली सॉल्व्ह दी MCQs. म्हणजे तुमच्या जे सिली मिस्टेक होतात, मुलं म्हणतात आमच्या सिली मिस्टेक होतात सर, आम्ही येत असलेलं उत्तर माझ्याने चुकलं, किंवा हे उत्तर तर मला माहित होतं पण मी अचानक गडबड केली आणि हे उत्तर माझं चेंज झालं. आता उत्तर चेंज होणे म्हणजे इथे 4 मार्क्स तर गेलेलेच आहेत आणि +-1 कारण निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याकडे. म्हणजे एक क्वेश्चन गेला म्हणजे त्या टोटल 360 पैकी 5 मार्क कमी होतात, 2 गेले तर 10 कमी होतात, कारण 4 गेलेले आणि -1. 4 गेलेले म्हणजे -1, म्हणजे एक क्वेश्चन रॉंग होणे म्हणजे 5 मार्क्स आपले चालले जातात. मग त्यासाठी ते जाऊ नये, आपल्या सिली मिस्टेक कमी व्हाव्यात, त्यासाठी आपल्याला ह्या पार्टवर भर द्यायचा. कन्सेप्ट क्लिअरिटी म्हणजे NCERT लर्निंग, टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये तुम्ही काय क्लिअर करणार, कन्सेप्ट क्लिअरिटी करणार. अँड आपण तुमच्यामध्ये ऍप्लिकेशन आणि स्किल डेव्हलप, स्किल हे दोन जे ऍप्लिकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट, आता स्किल बेस्ड क्वेश्चन सुद्धा असतात बघा आणि काही ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. पण ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, आता याच्यातले जे 90% क्वेश्चन मध्ये 10% क्वेश्चन्स राहिले, ते 10% क्वेश्चन इज द ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज. ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज, समजा तुमच्या नॉलेजचं ऍप्लिकेशन्स घेतील ते, किंवा तुम्ही एवढं शिकलाय, एवढं रिडिंग तुम्ही केलंय, एवढं तुम्ही NCERT रीड केलंय, एवढे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, मग खरंच तुम्ही ते आपण अंडरस्टँड केलंय का, कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे का, मग त्यावर तुम्हाला अप्लाइड क्वेश्चन विचारतात. मग हे अप्लाइड क्वेश्चन सरासरी कुठल्या NCERT बुक्स मधल्या लाईन्स नसतात, पण NCERTच्या सिलेबसवर बेस्ड काय असतात क्वेश्चन्स असतात. ते कसे असतात मी ते तुम्हाला हळूहळू शिकवेल. वेन एव्हर वी एंटर डायरेक्टली इन टू अवर करिक्युलम, ज्यावेळेस आपण डायरेक्ट करिक्युलम मध्ये जाऊ त्यावेळेस प्रत्येक पार्ट मध्ये असे कसे अप्लाइड क्वेश्चन्स येतात याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील. म्हणजे ऍप्लिकेशन, काही स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं. स्किल म्हणजे काय, आपल्याकडे डायग्राम बेस्ड सुद्धा काही क्वेश्चन्स असतात. द क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन NCERT डायग्राम, किंवा NCERT टेक्स्ट बुक मध्ये काही डायग्राम्स असतात, त्या डायग्राम्सला लेबल्स असतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात, साधे सिंपल क्वेश्चन असतील तर डायरेक्ट तुम्हाला लेबल्स विचारतील, ए काय बी काय, मग ती डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची NCERT मध्ये, त्यात ए काय होतं बी काय होतं, तिथे लेबल्स काय हे तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी मध्ये लक्षात आलेले असतात. मग ते क्वेश्चन साधे झाले, पण कधी कधी ते थोडंसं काय करतात की त्या डायग्रामचे जे लेबल्स आहेत त्या लेबलचे फंक्शन विचारतात, की बाईच्या मधला हा जो ए लेबल आहे, या ए लेबलचा नेम फाइंड आउट नाही करा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट ए, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट बी. म्हणजे तुम्हाला स्किल डेव्हलप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला NCERT रीड आपला मेन करिक्युलम जो टार्गेटेड आहे आपला नीटचा, हा टोटल NCERT बेस्ड आहे. म्हणजे आपल्याला NCERT मधूनच त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. NCERT खूप छान पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. क्लासरूम मध्ये आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आणि त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आम्ही तुमचं ऍप्लिकेशन आणि स्किल तुमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागणार. आणि लक्षात ठेवा, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आणि स्किल बेस्ड जे क्वेश्चन्स असतात, स्किल बेस्ड क्वेश्चन हे तुम्हाला डायरेक्ट येणार नाहीये. हळूहळू जसे जसे आपल्या क्लासच्या टेस्ट वाढत जातील तसं तसं ह्या ज्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टी ह्या तुमच्यामध्ये काय होत राहतील, ऍड होत राहतील, म्हणजे ऍडिशन होत राहील तुमच्यामध्ये, तुम्ही डेव्हलप होत जातात. आणि ही डेव्हलपमेंट ही काही एका दिवसाची प्रोसेस नसते. डेव्हलपमेंट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. आपल्याला स्लोली डेव्हलप होत जायचं, एकाच दिवसात नाही होणार सगळ्या गोष्टी. हळूहळू ज्यावेळेस आपण या पूर्ण गोष्टी शिकू, क्वेश्चन पेपरमध्ये जाऊ, सिलेबस आपला एंड होईल, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्यानंतर ह्या 2 गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप होतील. आणि ह्या 2 गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप झाल्या की जो 10%चा जो मार्जिन आहे तो 10%चा मार्जिन आपण कॅरी ऑन करणार. आता तुम्ही लक्षात घ्या ना, हे झालं रिक्वायरमेंट, म्हणजे NCERT थ्रू आपल्याला जायचं आणि ह्या स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करून घ्यायच्यात. ऍप्लिकेशनच्या डायग्राम बेस्ड स्किल्स असतील, ह्या ऍप्लिकेशन स्किल असतील, किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चनच्या स्किल्स असतील, किंवा काही ॲझर्शन रिझन टाईपचे क्वेश्चन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके. आणि कन्सेप्ट क्लॅरिटी तर आपली होणारच आहे. आणि आपला जो मेन जो पार्ट राहील की ज्याला आपल्याला सेंट्रल पॉइंट ठेवायचं आहे, तर सेंट्रल पॉइंट इज NCERT टेक्स्ट बुक फॉर विच प्रिपरेशन, नीट प्रिपरेशन. नीट प्रिपरेशन साठी हे आपलं टार्गेट राहणार आहे. ओके, ह्या पद्धतीने आपण जाणार, म्हणजे ही रिक्वायरमेंट आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही म्हणताय की सर इतकं सोपं आहे, तर भारतवर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये खूप जणांना 360 मार्क असतील. नाही मित्रांनो, मागच्या वर्षी पूर्ण भारतामध्ये एकाही मुलाला 360 आउट ऑफ 360 मार्क्स बायोलॉजीत मिळाले नाही. त्याच्या आदल्या वर्षी एका मुलीला पूर्ण भारतामध्ये 360 आउट ऑफ 360 मार्क्स होते. मग असं का होतं, किंवा एवढं सोपं आहे
तर 360 आउट ऑफ 360 मार्क्स का नाही पडत? कारण इथं पेशन्स खूप लागतात. कारण 90 एमसीक्यूज असतात मुलांना, 90 एमसीक्यूज. बऱ्याच वेळेस आपल्याला ते येत असतं, पण आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना तिथे फायनल पेपरमध्ये काय विचार करतो हे विचार. आता एका प्रश्नाला तुम्ही 100% टार्गेट करून चालू लागणार. हे स्किल तुम्हाला डेव्हलप करून द्यायचं आहे की क्वेश्चन वाचणे, त्याला करेक्ट आन्सर फाइंड आउट करणे, पुढच्या प्रश्नाकडे जाणे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला चॅलेंज म्हणून फोकस करावं लागणार. अरे इथं काही मुलांना कसं होतं, पेपर बघितला, अरे फार सोपा आहे हा, मग अशा उत्साहाच्या भरामध्ये चुका करून टाकतात. आता तुम्ही लक्षात घ्या, 90 पैकी तुम्ही 5 प्रश्न चुकले, काय फरक पडतो सर? फरक पडतो ना. 5 क्वेश्चन्स रॉंग, 25 मार्क्स गेलेत. मग तुमचा स्कोर 335 झाला. गडबडीत 6 गेले, युअर स्कोर इज 330. 7 गेले, 325. म्हणजे जेवढे क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन्स तुमचे रॉंग झाले, युअर स्कोर इज 310. युअर स्कोर इज 310. 12 क्वेश्चन्स रॉंग झाले, तुमचा स्कोर 300 राहील, युअर स्कोर इज 300. म्हणजे जसं जसं तुमचे क्वेश्चन्स रॉंग होतील तसं 5 -5 -5 4 तर जाणार आहेत, +-1 म्हणजे एका क्वेश्चनच्या मागे 5 मार्क्स कमी होतात आणि मुलांना 360 मार्क्स मिळत नाही. लक्षात. मग आपलं जे टार्गेट आहे बघा, पहिलं टार्गेट असं होतं किंवा नीट एक्झामिनेशन साठी आम्ही मुलांना सांगायचं बघा, बिफोर 2 इयर्स आहे. आता काही जणांचे भाऊ आमच्याकडे शिकले आहेत, बहिणी आमच्याकडे शिकलेल्या आहेत, त्या आता ग्रुपवर तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या मुलांना आम्ही सांगायचो 300+ मार्क्सचं टार्गेट द्यायचो की आपल्याला एनी हाऊ बायोलॉजीमध्ये 300+ जायचं नाही. आता कॉम्पिटिशन वाढली आहे, मुलांना म्हणजे अंडरस्टँड झालाय पॅटर्न. त्यामुळे अशा वेळेस आता आपलं टार्गेट जे असणार आहे बायोलॉजीमध्ये 360 आउट ऑफ 360 ठेवणार आपण. मग आपण जर 360चं टार्गेट ठेवलं तर 330+ आपल्याला मिळू शकतात किंवा आपण 330+ अचीव्ह करू शकतो जर काही गडबड झाली आपल्याकडनं. जर आपण 300+ टार्गेट ठेवायला तर 280 270 वर येईल. आता 280 270 मार्क्स सफिशियंट नाही आहेत टू गेट ऍडमिशन इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी पहिल्या काळामध्ये 270 280 3-4 वर्षापूर्वी छान मार्क्स होते. आम्ही 300+चं टार्गेट द्यायचो, मुलं 270+ 280+ मार्क्स मिळवायचे, सफिशियंट होऊन जायचं, चला लागून जायचा नंबर, 300 घ्यायचे. पण आता आपण 360 आउट ऑफ 360चं टार्गेट ठेवू तर आपण 330+ जाणार, 300+ राहू, 330+ राहू, 320+ राहू. म्हणजे आपलं जेवढं जास्त मोठं टार्गेट आपण ठेवू, जेवढं मोठं जास्त टार्गेट आपण ठेवू आणि ते अचीव्ह करायचा प्रयत्न करू, तेवढे जास्त आपले चान्सेस 300+ मार्क्सचे वाढतील. द चान्सेस ऑफ 300+ मार्क विल इन्क्रीजेस. त्यामुळे आता आपलं टार्गेट बदललेलं हे 330+ आहे. म्हणजे 330+ नाही, डायरेक्ट आपण टार्गेट करणार. आवर टार्गेट इज 360 आउट ऑफ 360 मार्क्स. 360 आउट ऑफ 360 मार्क्स हे टार्गेट डोळ्यासमोर ठरणार आणि त्या टार्गेटनुसार आपण प्रिपरेशन करून पुढे जाणार. 360 आउट ऑफ 360. ओके. लास्ट इयरला आपल्याकडे बायोलॉजी विषयामध्ये 345 मार्क्स घेऊन अभिषेक पालकर नावाचा मुलगा फर्स्ट आला आपल्या क्लासमध्ये बायोलॉजी विषयामध्ये. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी होर्डिंग्स होते 340 मार्क्स शहरात प्रथम. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या सायन्स अकॅडमी, मगर पुणेकर सरांची सायन्स अकॅडमी आहे, ह्या अकॅडमीमध्ये आपण कुठलीही जाहिरातबाजी करत नाही, पण आपण 345 मार्क्स अचीव्ह केलेले. 345 मार्क्स आपला हायेस्ट आतापर्यंत 350 मार्क्स आहे. 2014 नीट पॅटर्न एक्झामिनेशन झाली होती, त्यामध्ये 350 पर्यंत आपण गेलेलो. लास्ट इयरला 345 आहे, त्याच्या आधी 340 होता. आणि आपल्या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे 50 to 60% स्टुडंट जे असतात, जे नीटला ऍडमिटेड आहेत, दे आर अबोव्ह 300+. दे आर अबोव्ह 300+. मोर दॅन 20% स्टुडंट्स आर 330+. म्हणजे 320+, 310+. हे आपण टार्गेट करू जातो. म्हणजे 50% मुलं आपण 300 क्रॉस करतो. कारण आपल्याकडे नीटची जी एक बॅच असते, एका बॅच पुरतं बोललं तर आपला सक्सेस रेट 30 to 40% आहे इन कम्पॅरिझन टू अदर बिग क्लासेस आर देअर. त्यामुळे आपलं टार्गेट 360 मार्क्स आहे, लक्षात तुमच्या. आणि तरीही मुलांना मार्क्स बायोलॉजीत कमी पडतात. कारण मुलांना मार्क कमी पडण्याचं कारण एक कॅज्युअल अप्रोच, फार सोपं आहे, मला येऊन जाईल, मी वाचेल, ह्या कॅज्युअल अप्रोच मुलांनी ठेवला. रॉंग रीडिंग करणे, रॉंग पॅटर्न ऑफ रीडिंग, रॉंग पॅटर्न ऑफ स्टडीज. काही मुलं काही वेगवेगळ्या नोट्स वाचतात विनाकारण, इकडल्या तिकडल्या, ह्या क्लासेसच्या कोट्याच्या इकडल्या तिकडल्या, याच्याने काही बेनिफिट होत नाही. आपला बेनिफिट, कारण जर तुम्ही विचार केला 2013ला आपली फर्स्ट नीट एक्झामिनेशन झाली होती, फर्स्ट नीट 2019 किंवा आता 20ची जी एक्झाम होणार आहे जुलै महिन्यात, त्या जवळपास 13ची एक एक्झाम, 14ची एक एक्झाम, 15ला 2 एक्झाम झाल्या त्या काही कारणास्तव, 4 एक्झाम, 16च्या 2 किती झाल्या, 6 एक्झाम, 17ची एक, 7 एक्झाम, 18ची एक, 9 एक्झाम आणि 19ची एक, 10 एक्झाम.
जर तुम्ही 10 एक्झामचे जर क्वेश्चन्स पेपर बघितले लास्ट 10 इयर्सचे, मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईल, तर तुमच्या लक्षात येईल बायोलॉजीमध्ये लास्ट 10 इयर्समध्ये सगळेच्या सगळे प्रश्न ऑलमोस्ट 90% क्वेश्चन हे डायरेक्ट कशातून होते, एनसीईआरटी मधून होते. नायदर फ्रॉम एनी एमसीक्यू बुक और रेफरन्स बुक. कुठल्या रेफरन्स बुक मधले होते, डायरेक्टली फ्रॉम विच बुक, एनसीईआरटी बुक. इथं जो गडबड करतो, आता काहीतरी मुलं काय करतात, फार सोपं आहे सर, काहीतरी वेगळं वाचायचा प्रयत्न करतात आणि एक्स्ट्रा रिडिंग करायचा प्रयत्न करतात, काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करतात. याचा अर्थ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेणे म्हणजेच नीट प्रिपरेशन करणे फॉर बायोलॉजी असं होत नाहीये. तुम्हाला खूप पेशन्सफुली याच्यात राहावं लागेल एनसीईआरटी मध्ये. बाकी क्वेश्चन कशा असायला पाहिजे, त्याचा पॅटर्न कसा असायला पाहिजे, त्यात कसे व्हेरिएशन येतील, ते माझं काम आहे. दिस इज माय ड्युटी. ही क्लासची ड्युटी आहे तुम्हाला परफेक्ट करायची आणि त्याने त्यात तुम्हाला परफेक्ट बनवून देऊ इन विथ रिस्पेक्ट टू क्वेश्चन्स. विथ रिस्पेक्ट टू काय, क्वेश्चन्स आर देअर. क्वेश्चन पॅटर्न कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, ह्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. लक्षात तुमच्या. त्यामुळे आपला टार्गेट एनसीईआरटी थ्रू आपण जाणार आहोत. त्यानंतर बघा की बायोलॉजीचं प्रिपरेशन किंवा मॅक्झिमम मार्क जात असताना क्वेश्चन पेपरची क्वालिटी खूप चांगली पाहिजे. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. कारण बायोलॉजीमध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री सारखं कुठले रेफरन्स बुक घेऊन प्रॅक्टिस करू शकत नाही, किंवा इनफॅक्ट बायोलॉजीमध्ये कुठल्याच रेफरन्स बुकशी कन्सर्न क्वेश्चन येणार नाहीत. फॉर बायोलॉजी जे पेपर सेटर्स असतात, जे एक्सपर्ट्स असतात, द एक्सपर्ट प्रिपेअर क्वेश्चन पेपर बाय डायरेक्ट युजिंग एनसीईआरटी. ते क्वेश्चन पेपर डायरेक्ट एनसीईआरटीचा यूज करून प्रिपेअर करतात. म्हणजे असं नाही की मी XYZ पुस्तक सॉल्व्ह केलं आणि सगळे प्रश्न त्यातले आले, किंवा 10 क्वेश्चन्स आले, 2 आले, 5 आले, असं होणार नाहीये. बायोलॉजी इट इज नॉट पॉसिबल. इट मे बी पॉसिबल फॉर अदर सब्जेक्ट. तो माझा विषय पार्ट नाहीये, पण बायोलॉजी पुरतं बोलायचं झालं तर इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर बायोलॉजी. डिफिकल्ट फॉर बायोलॉजी की कुठल्या रेफरन्स बुक मधले क्वेश्चन. त्यामुळे आपलं टार्गेट जे आहे ते एनसीईआरटीच राहणार आहे. अवर टार्गेट इज अ एनसीईआरटी. आणि एव्हरी वीकला जे क्वेश्चन पेपर होणार आहेत तुमचे, त्या क्वेश्चन पेपरला कन्सर्न टॉपिकला एक माझा पॅटर्न आहे. मी त्याला डिवाइड करतो लेवल 1, लेवल 2, लेवल 3. सुरुवातीला मी तुम्हाला लेवल 1 चे क्वेश्चन पेपर देणार, दॅट बेस्ड ऑन एनसीईआरटी. तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणार. देन हळूच मी लेवल 2 कडे जाणार, मग लेवल 3 इंट्रोड्यूस करणार, आणि नंतर मी असा एक फायनल पेपरला पेपर जसा असतो त्या पॅटर्नने क्वेश्चन पेपर बनवत राहणार. म्हणजे ऑनवर्ड टू 1 or 2 मंथ, ज्यावेळेस तुम्हाला 1-2 महिने होतील, आपले 1-2 टॉपिक संपतील, त्यानंतर मात्र मी डायरेक्ट सोपे, मीडियम, इझी क्वेश्चन, मीडियम लेवल, हार्डेस्ट, अप्लाइड असं सगळं मिश्रण तुम्हाला देणार. म्हणजे एनी हाऊ तुम्हाला मी फायनल एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करून ठेवणार बाय मेकिंग प्रोव्हाइडिंग गुड क्वेश्चन पेपर. तुम्ही आपल्या मागच्याही मुलांना विचारू शकता. द क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअरिटी, क्वेश्चन पेपर्स हे आपला खूप प्लस पॉइंट आहे. याच्यातून आपण तुम्हाला पुढे डेव्हलप करत चालणार आणि तुम्ही डेव्हलपमेंटमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला साहजिकच, तुम्हाला एकदा बायोलॉजीचा कॉन्फिडन्स आला 300 प्लसचा की आपोआप तुमचा केमिस्ट्रीचा एक स्कोर वाढतो, फिजिक्सचा एक स्कोर वाढतो आणि ओव्हरऑल आपल्याला 550 प्लस टार्गेट ठेवून पुढे जायचं आहे. त्या टार्गेटचा पार्ट पुढे सध्या त्या टार्गेट मधला आपण बायोलॉजी विषयाबद्दल बोलतोय. ओके. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करत असताना समजा बायोलॉजीसाठी कोणते टेक्स्ट बुक घ्यायचं तुम्ही विचारलं तर बायोलॉजीसाठी मी तुम्हाला सरळ सांगेल, यू गो थ्रू द टेक्स्ट बुक ऑफ एनसीईआरटी. एनसीईआरटीचं टेक्स्ट बुक घ्यायचं. सुरुवातीला तुम्ही 11th एनसीईआरटी घ्या. 11th एनसीईआरटीचं पुस्तक घेऊन टाका. आता तुम्हाला सर 12-11वी बोर्डच्या पुस्तकाची गरज आहे का? म्हणजे तुम्ही घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, कारण बोर्ड टेक्स्ट बुक 11चं आपल्या नीटच्या फायद्याचं काहीच नाहीये. पण तरी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो मी की बोर्ड टेक्स्ट बुक जे आहेत, बोर्ड टेक्स्ट बुक आणि एनसीईआरटी टेक्स्ट बुक, जर सिलेबस बघितला दोघांमधला तर सिलेबस सेम आहे. आता फक्त काय केलं त्यांनी, काही 11th एनसीईआरटीचे टॉपिक आपल्याकडे 12th बोर्डला आहेत, त्यांच्याकडे 12th चारला एनसीईआरटी मध्ये कुठे आहेत 11th ला. आपल्या बोर्डला जे 12th बोर्डच्या बुक मधले 12th बोर्ड बुक मध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते 11th एनसीईआरटी मध्ये. म्हणजे 11th एनसीईआरटी आपल्याकडे कुठे गेले 12th ला गेले. फक्त सिक्वेन्स चेंज केलेला आहे. सिलेबस एकच आहे, सिलेबस एकच आहे, म्हणजे फार मोठा डिफरन्स नाही. सिलेबस एकच आहे, फक्त नेम ऑफ टॉपिक बोर्डने बदललेत. नेम ऑफ टॉपिक तुम्हाला एक नेम ऑफ टॉपिक एनसीईआरटीत वेगळं दिसेल, बोर्ड मध्ये वेगळं दिसेल, पण तुम्ही जर डिटेल मायन्यूट स्टडी केलं तुमच्या लक्षात येईल की दोन सगळे सारखेच आहेत. म्हणजे दोन्ही सिलेबसचा जो म्हणजे सिलेबसचा जो पॅटर्न आहे तो दोन्हीकडे कसा आहे, सेम आहे, फक्त सिक्वेन्स चेंज झालाय आणि नेम ऑफ टॉपिक चेंज झालेले आहेत. ओके. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन एनसीईआरटीची जी लँग्वेज आहे
द लँग्वेज ऑफ एनसीईआरटी बुक इट्स समवॉट आपण त्याला काय कॉन्सेप्शियल आहे, हार्ड आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये एकच वर्ड असतो पण इट हॅज अ लार्ज मिनिंग. एक सिंगल वर्ड आहे पण तो थोडा डिस्क्रिप्टिव्ह असतो, डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे कंटेंट तुम्हाला एनसीईआरटीत कमी दिसेल. यू फाइंड लेस कंटेंट इन एनसीईआरटी अँड मोर कंटेंट इन बोर्ड टेक्स्ट बुक. म्हणजे त्याच टॉपिक मध्ये समजा एखादा टॉपिक घेतला तुम्ही, लिव्हिंग वर्ड घेतला, तर तुमच्या लक्षात येईल की एनसीईआरटी मध्ये कंटेंट खूप कमी दिसतोय पण डेप्थ खूप जास्त आहे, हार्ड लँग्वेज आहे. आणि सेम टॉपिक तुम्ही बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये बघितला तर थोडा डिस्क्रिप्टिव्ह केला, माहिती जास्त दिसेल पण तो ल्युसिड लँग्वेज मध्ये, सिम्पल लँग्वेज मध्ये आहे. म्हणजेच ए बोर्ड टेक्स्ट बुक हॅज अ, मी तर असं म्हणेल, इज अ बेटर किंवा सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ विच बुक, एनसीईआरटी बुक. म्हणजे एनसीईआरटी बुकचं सिम्पल एक्सप्लेनेशन तुम्हाला कशात पाहता येईल, बोर्ड मध्ये पाहता येईल. पण बोर्ड टेक्स्ट बुकच्या लाईन्स नीट मध्ये येणार नाहीत. लाईन्स कोणत्या येणार आहे, एनसीईआरटीतल्याच लाईन येणार आहे. एनसीईआरटीच्याच लाईन्स 90% क्वेश्चन मध्ये पिकअप होतील. त्यामुळे आपलं टार्गेट 11th एनसीईआरटी आहे. बट यू मे रेफर बोर्ड टेक्स्ट बुक. बघा, यू मे रेफर 11th बोर्ड बुक, 11th बोर्ड बुक, 11th बोर्ड बुक. मे बी म्हटलं, यू मे बी रेफर, मी काय म्हटलं, यू मे बी रेफर 11th बोर्ड बुक फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. तुमच्या अंडरस्टँडिंग साठी तुम्ही 11th बोर्ड बुक वापरू शकता किंवा जे कॉलेजेसच्या एक्झाम होतात 11वीच्या त्यासाठी तुम्ही बोर्ड बुक मे बी यूज करू शकता. पण 11वी साठी, नीट साठी आपलं टार्गेट आहे 11th एनसीईआरटी टेक्स्ट बुक. फॉर 11th नीट अवर टार्गेट इज एनसीईआरटी टेक्स्ट बुक. हे आपलं टार्गेट राहणार आहे. 11th एनसीईआरटीचं टेक्स्ट बुक हे आपलं टार्गेट आहे फॉर 11. बट यू मे गो फॉर 11th बोर्ड बुक फॉर युअर अंडरस्टँड पर्पज ओनली. तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. बट दॅट 11th बोर्ड बुक तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. दे आर नाऊ अवेलेबल ऑन पीडीएफ. तुम्हाला त्या वेबसाईटवर ते पीडीएफच्या फॉर्म मध्ये सुद्धा मिळतात. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्ही ऑनलाईन बघताय, मोबाईल वापरताय, त्या ऑनलाईन लेक्चरसाठी तुम्ही जर पीडीएफ डाउनलोड करून घेतलं तर पहिले 11th एनसीईआरटी वाचायचं आणि देन यू गो थ्रू बोर्ड टेक्स्ट बुक. जर गरज पडली तर. मी वापरा म्हणत नाहीये. माझं टार्गेट 11वी एनसीईआरटीचं आहे. फॉर विच एक्झामिनेशन, नीट एक्झामिनेशन. म्हणजे नीट एक्झामिनेशन साठी माझं टार्गेट हे 11th एनसीईआरटीचं आहे. ओके. आणि आपल्याला असे काही टेक्निक डेव्हलप करायचे आहेत की तुम्हाला असे पानच्या पानं पाठ झाले पाहिजेत. अक्षरशः मुलांनी पहिले धडे पाठ केलेले आहेत. तुम्ही तुमच्या काही जुने स्टुडंट्स असतील, तुमचे भाऊ बहिणींना विचारा, आपल्याकडे मुलांनी टॉपिकच्या टॉपिक पाठ केलेले आहेत, आपोआप झालेले नाहीत ते, आपोआप म्हणजे त्या कन्सेप्टने ते पुढे गेलेले आहेत. त्यामुळे आपलं टार्गेट जे आहे हे बायोलॉजी मध्ये 360 आउट ऑफ 360 मार्क्स आहे. बाय बिल्डिंग कॉन्फिडन्स, बाय बिल्डिंग अ टिपिकल मेथड. आपल्या क्लासचे टिपिकल युनिक मेथड ऑफ स्टडी ऑफ बायोलॉजी आहे. इट इज अ डिफरंट फ्रॉम अदर्स. आपल्याला अदर्स सोबत कंपॅरिझन नाही करायचं, बट डिफर फ्रॉम अदर्स आर देअर. आणि त्या युनिक मेथोडॉलॉजीने आपल्याला 360 वर जायचं आणि एव्हरी इयर वी गॉट सक्सेस. लास्ट इयर 345 मार्क्स आहेत, 345 मार्क्स आहेत. इवन 345 हा 100 ला सुद्धा नाही आहे. वी गॉट 345 मार्क्स आउट ऑफ 360 इन बायोलॉजी. आणि आता या वर्षी तर आपलं तुमच्या बॅचला किंवा इथून पुढच्या बॅचला टार्गेट आहे 360 आउट ऑफ 360 मार्क्स. अवर टार्गेट इज अ 360 मार्क्स आउट ऑफ 360 मार्क्स. ओके. रिक्वायरमेंट लक्षात आहे तुम्हाला. 11th एनसीईआरटीचं खूप छान रीडिंग शिकायचं आहे आपल्याला. कन्सेप्ट क्लिअर करायच्यात लर्निंग मधून, टीचिंग प्रोसेस मधून, टीचिंग लर्निंग. मग काही स्किल डेव्हलप करायच्यात, जसं अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, टू सॉल्व्ह डायग्राम बेस्ड क्वेश्चन, टू सॉल्व्ह ॲझर्शन अँड रिझन टाइप ऑफ क्वेश्चन्स आर देअर. ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करणार आहोत फॉर नीट पर्पज. कारण आज नीट एक्झामिनेशन इज द ओनली एक्झामिनेशन. जर जिपमरचा जर अपवाद सोडला, तिथं सुद्धा काही 100 सीट्स आहेत. मला वाटतं तेही काही दिवसांनी याच्यात मर्ज होऊन जाईल. तेवढा एक 100 सीटचा जर अपवाद सोडला आपण, एक्सेप्शन म्हणून आपण त्याला, all admissions related to medical stream, all admission related to medical stream, it may be BHMS, BMS, BDS and our favorite MBBS, all are through NEET. Even AIMS चे जे एक्झामिनेशन्स आहेत, एम्सचे जे कॉलेजेस आहेत, त्या एम्सच्या कॉलेजेसचे ऍडमिशन सुद्धा नीट एक्झामिनेशन थ्रूच होणार आहेत. कारण एम्स एक्झामिनेशन सुद्धा ह्या इयर पासून त्यांनी कॅन्सल करून टाकली आहे. कारण एमच एक आहे, वन नेशन वन एक्झाम. जर एकच देश तर एकच एक्झाम ठेवायची आहे, तर मग त्यांनी एम्स एक्झाम सुद्धा कॅन्सल करून टाकलेली आहे. आणि त्या एम्सचे ऍडमिशन सुद्धा आता कशा थ्रू होणार आहेत, नीट थ्रू. म्हणजे एम्स कॉलेज असतील, त्यानंतर आपले नॉर्मल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असतील, प्लस एफएमसीचं मेडिकल कॉलेज आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याला, ह्या सगळ्या ऍडमिशन, इव्हन तुमच्या गांधी वर्धा
महात्मा गांधी मिशन म्हणजे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज आहे वर्धा सेवाग्रामचं, त्या कॉलेजचे ऍडमिशन्स असतील. ह्या पहिल्या वेगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून सीईटीच्या माध्यमातून म्हणजे वेगळ्या प्रकारच्या सीईटी मधून, पण आता ह्या सगळ्या ऍडमिशन कशातून होत आहेत? नीट. म्हणजे आता आपल्याला मेडिकलसाठी एकमेव पर्याय तो म्हणजे कोणता? नीट. आणि नीट म्हणलं की कोणते टेक्स्टबुक आले? एनसीईआरटी. नीट म्हणलं की कोणतं टेक्स्टबुक? एनसीईआरटी टेक्स्टबुक आहे. ओके, हे आपलं टार्गेट आहे लक्षात तुमच्या. आणि आता बऱ्याच ठिकाणी अशा चर्चा होत आहेत किंवा यावर्षी एम्स एक्झाम कॅन्सल झाली आहे, नीटची लेवल वाढणार आहे का वगैरे. अजून असं काहीच आलेलं नाहीये. अनटिल ऑर अनलेस जोपर्यंत आपल्याला 26 जुलैचा पेपर कळणार नाही झालेला कसा आहे, आणि आमच्या माहितीनुसार तो सुद्धा डायरेक्ट नीट पॅटर्न नुसारच आहे, त्यातही असं काही वेगळं नाही आहे लक्षात. आणि जर त्यात योगायोगाने काही वेगळं ठेवलं असते नाही काही आउट ऑफ सिलेबस, तर आपण तो आउट ऑफ सिलेबस वाला पार्ट सुद्धा कव्हर करूया. पण आज रोजी मी तुम्हाला फर्म 100% सांगतो, द सिलेबस इज नेव्हर आउट ऑफ एनसीईआरटी अँड पॅटर्न इज नेव्हर आउट ऑफ नेट पॅटर्न. नेट पॅटर्न नुसारच एक्झाम जी पहिल्या एक्झाम झाल्या 2019 पर्यंत तशाच पॅटर्नची एक्झाम राहणार आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला एका एक्झामिनेशन मध्ये 2च टेक्स्टबुक आहेत एनसीईआरटीचे, 11वी आणि 12वी. कॉन्सेप्ट क्लिअरिटी, पेशन्सफुली तुम्ही जर गेले तर स्काय इज लिमिट फॉर यू. तुमच्यासाठी आकाश ठेंगणं असेल. तुम्हाला चांगल्या चांगल्या मेडिकल कॉलेजात जाता येईल. आता तसं सांगायला गेलं तर जवळपास माझे 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज रोजी MBBS होत आहेत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. काही PM कॉलेजला आहेत, काही विद्यार्थी झाले, काही MD झालेले आहेत. आणि जवळपास हे मॅक्झिमम विद्यार्थी फेसबुकच्या माध्यमातून माझ्या संपर्कामध्ये असतात. आणि मी जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांच्या, जुन्या विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आहे. माझं नाव डॉक्टर TD देशपांडे. मी बायोलॉजी हा विषय शिकवतो सायन्स अकॅडमीमध्ये. मी जसं सायन्स अकॅडमीच्या पहिल्या बॅच पासून इथे आहे. मध्ये फक्त 1-2 वर्षाचा अपवाद होता. माझ्या काही तब्येतीच्या इश्यूमुळे मी माझं वर्क कमी केलेलं होतं. तेवढा जर एका बॅचचा अपवाद सोडला 1-1.5 वर्षाचा, तर राईट फ्रॉम फर्स्ट बॅच टू अप टिल नाऊ आय एम द इंटिग्रल पार्ट ऑफ दिस सायन्स अकॅडमी. ह्या अकॅडमीचाच मी पार्ट आहे. त्यामुळे आणि एक्सपिरियन्सचा जर विचार केला तर आय स्टार्ट टू टीच CET इन 2002. म्हणजे 2000 पासूनच मी सुरुवात केली. 2000 पासूनच मी शिकवतोय. BSc करत असतानाच शिकवत गेलो, ट्युशन्स घेत गेलो. तर एक साधारणपणे 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. मोर दॅन 20 इयर्स एक्सपिरियन्स. आणि तो सुद्धा CET, नेट ह्या सगळ्या पॅटर्न मधून बदल जे होत गेले, ते पॅटर्न होणारे बदल मी ऍक्सेप्ट करून पुढे होत गेलेलो आहे. मी MSc बॉटनी गोल्ड मेडलिस्ट आहे. मी MSc झुलॉजी सुद्धा कम्प्लीट करतोय. आणि त्यानंतर माझं BEd आहे. BEd सुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे. DEd सुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे. त्यामुळे ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या रिक्वायरमेंट मी फुलफिल केलेल्या आहे. पण तो याच्याशी कन्सर्न पार्ट नाही. आपला मेन मुद्दा आहे की 360 आउट ऑफ 360 मार्क्स. 360 आउट ऑफ 360 मार्क्स हे आपण आता मिशन चालू करणार आहोत. आणि लक्षात ठेवा, बोर्ड माझं तर विद्यार्थ्यांना सांगणं असं आहे, भलेही आता काही नीट प्रिपरेशन करणारे मुलं आहेत, ते बायोलॉजी घेत आहेत, त्यांना बायोलॉजी घ्यावीच लागेल. ज्यांना फार्मसीला जायचं आहे त्यांनाही बायोलॉजी घेऊन पुढे जावं. कारण PCM मधून सुद्धा आपण फार्मसीला जाऊ शकतो, पण तिथे एक बायोलॉजीची रिलेटेड पार्ट आहे. त्यामुळे आपलं बायोलॉजी असेल तर अजून फायदा होईल. फूड टेक्नॉलॉजीला बायोलॉजीची गरज नाही, PCM थ्रू जाऊ शकता. पण फूड टेक्नॉलॉजी, फूड हा शब्द आला, मग फूड हा शब्द कशाशी रिलेटेड? बायोलॉजीशी रिलेटेड आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये जरी जाणार असाल, फार्मसी लाईनमध्ये, टेक्निकल लाईनमध्ये फार्मसीला जाणार असाल, फूड टेक्नॉलॉजीला जाणार असाल, जर तुम्ही 11वी-12वीला बायोलॉजी ठेवलं तर तुम्हाला पुढचा पार्ट तुमचा सोपा जाईल. कारण याला 100 मार्क्स आहे. आता नीट वाल्यांसाठी तर प्रिपरेशन करायचंच आहे आपल्याला. आणि जे 100 मार्क्स आहेत बोर्डसाठी, 100 मार्क बोर्डसाठी, मी टेक्निकलच्या मुलांसाठी बोलतोय, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना फार्मसी करायचं आहे, ज्यांना फूड टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, अशा मुलांनी जर थोडं लक्षात ठेवलं तर त्यांच्या लक्षात येईल की हे जे 100 मार्क आहेत बोर्डचे, ह्या 100 पैकी 30 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत आपल्याला. मग राहिले किती? 70 मार्क. 70 मार्क पैकी 10 मार्क मिळवणं काही मुश्किल नाही आहे. MCQचे 10 मार्काचे, 7-8 मार्काचे. म्हणजे MCQ वरून तुम्ही पास होऊन जाऊ शकता. आणि प्लस 2 वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीचं नॉलेज येईल. कारण आता कंपन्यांमध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड पार्ट आलेले आहेत. एन्व्हायरमेंट इश्यूज आता फार महत्वाचे आहेत वर्ल्ड वाईड रिजनवर. मग अशा वेळेस जर आपण थोडं बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असावं, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग आहे ऍग्रिकल्चर साईड करून जाण्यासाठी, किंवा फार्मसीच्या लाईन्स आहेत, फूड टेक्नॉलॉजी आहे, अशा ठिकाणी तुम्हाला बायोलॉजी कुठे ना कुठेतरी युजफुल राहील फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि आज बदलत्या काळाचा जर विचार केला तर बदलत्या काळामध्ये आज
बायोलॉजीशी रिलेटेड फील्डमध्ये खूप मोठा स्कोप आहे. मंदीचं आता मेडिसिन असेल, मेडिकल म्हणजे तुमचं डायरेक्ट ट्रीटमेंट असेल. आता मेडिकलमध्ये सुद्धा काही जण म्हणतात की आम्हाला MBBS आवडत नाही सर. नाही आवडत. मग आता MBBS मध्ये 2 पार्ट आहेत ना, एक क्लिनिकल आणि एक ऑफ क्लिनिकल. आता क्लिनिकल अप्रोच जो आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पेशंटला चेक करणार, ट्रीटमेंट देणार, ऑपरेशन्स करणार, अॅनेस्थेशिया देणार, तो पार्ट बाजूला ठेवा. दुसरा सुद्धा एक पार्ट आहे ऑफ क्लिनिकल. ऑफ क्लिनिकल म्हणजे काय, तुमचं पॅथॉलॉजीशी रिलेटेड पार्ट आहे. आज बघा तुम्ही कोविड-19 जो व्हायरस आहे, हे क्लिनिकल अप्रोच नाही ना. क्लिनिकल अप्रोच ट्रीटमेंट आहे, पण डिटेक्शन कोण करतायत? पॅथॉलॉजीवाले करतायत. त्या टेस्ट काय करतायत, मग त्या टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत का निगेटिव्ह येत आहेत. मग आज तुम्ही लक्षात घ्या, त्या टेस्टच्या लॅबोरेटरीची संख्या आपल्या भारतामध्ये किती कमी होती, आता ती वाढते. तरी पण आपल्याकडचं जे पॉप्युलेशन त्या मानाने ते खूप कमी आहे. म्हणजे त्या भागात सुद्धा खूप स्कोप राहणार आहे आपल्याला. पॅथॉलॉजी असेल, इम्युनी पॅथॉलॉजी असेल, की त्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त तुमच्या नॉलेजचा उपयोग करून डिटेक्ट करायच्या, टेस्ट डिटेक्ट करायच्या, म्हणजे तिथे तुम्हाला काय ऑब्झर्वेशन आहे ते पुट करायचे. मग ते ऑब्झर्वेशन वाले क्लिनिकल वाले ठरवतील की त्याला काय ट्रीटमेंट द्यायची, ऍडमिट करायचं नाही करायचं, तुमचा इश्यू नाहीये. म्हणजे ज्यांना क्लिनिकल आवडत नाहीये त्यांना ऑफ क्लिनिकल आहे. रेडिओलॉजी खूप छान पार्ट आहे. 3D इको, 2D इको, हे जे प्रकार आहेत तुमच्या हार्टशी रिलेटेड असतील किंवा सोनोग्राफी असतील, एंडोस्कोपी आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी मेडिकल सायन्स खूप इझी केलेलं आहे. मग हे ऑफ क्लिनिकल जॉब सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला क्लिनिकलची आवड नसेल तर ऑफ क्लिनिकल मधून सुद्धा तुम्ही तुमचे करिअर सेट करू शकता. फार्मसी रिलेटेड असेल पार्ट असेल, फूड टेक्नॉलॉजी रिलेटेड पार्ट असेल. आज बघा तुम्ही कोविड-19 मध्ये सगळ्या गोष्टी बंद होत्या, पण फूड रिलेटेड प्रोडक्ट विकणं बंद होतं का? नाही, ते चालू होतं. मग आपलं असं क्षेत्र निवडा. ऍग्रिकल्चर हा सुद्धा पार्ट आहे. ऍग्रिकल्चर आजही आपला GDP जो आहे, प्रोडक्शन जे आहे, हे ऍग्रिकल्चरवरून बेस्ट करतं 60%. त्यामुळे आज बदलत्या वातावरणामध्ये एन्व्हायरमेंट बदललंय, पावसाचं प्रमाण कमी जास्त झालंय, टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगची भीती आपल्या समोर आहे. इनफॅक्ट आपण ग्लोबल वॉर्मिंग फेस करतोय. मग अशा वेळेस आपल्याला अशा काही क्रॉप व्हरायटी डेव्हलप कराव्या लागतील की दॅट क्रॉप व्हरायटी मस्ट बी that crop varieties जे आहेत that sustain or tolerate the salinity, high salt quantity मध्ये त्या टॉलरेट झाल्या पाहिजेत, वॉटर स्ट्रेस मध्ये रेजिस्टंट राहिल्या पाहिजेत. म्हणजे बदलत्या काळानुसार अशा काही व्हरायटी डेव्हलप होण्याची शेतकऱ्यांना खूप गरज आहे, फार्मर्सला गरज आहे. मग त्या भागात तुम्हाला खूप स्कोप आहे. म्हणजे ओव्हरऑल बायोलॉजीशी रिलेटेड टेक्निकल पार्ट असतील, बायोमेडिकल इंजिनिअरिंग किंवा अदर इंजिनिअरिंग पार्ट असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा डायरेक्ट मेडिकल मेडिसिनशी रिलेटेड पार्ट असेल, तुम्हाला बायोलॉजी हा पार्ट वर्ल्ड वाईड लेवलवर सध्या चांगला स्कूप देऊ शकतो. त्यामुळे दोज हू आर प्रिपेअरिंग नीट, त्यांना तर बायोलॉजी शिवाय पर्याय नाही. बट दोज हू आर प्रिपेअरिंग फॉर टेक्निकल एक्झामिनेशन दे मे गो थ्रू बायोलॉजी. कारण बायोलॉजी पासिंग होणे, बायोलॉजी अंडरस्टँड करणे खूप काही हार्ड पार्ट नाही. कारण काही लोक मुलांचं बघितलं, नाही मला डॉक्टर व्हायचं नाही, असं कुठं म्हटलंय की बायोलॉजी म्हणजे फक्त डॉक्टर. ठीक आहे, ही एक रिक्वायरमेंट आहे नीटसाठी बायोलॉजी टू टेक ऍडमिशन इन मेडिकल कॉलेजेस. पण त्याची रिलेटेड अजून भरपूर फील्ड आहेत. याचंही आपण आपल्या इंटरॅक्टिव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण गुगल मीटवर चर्चा करू. जर तुमच्याकडे आता या ग्रुपवर दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत, टेक्निकल वाले सुद्धा आहेत आणि मेडिकल वाले सुद्धा आहेत. तर टेक्निकल वाल्या मुलांनी सुद्धा त्यांच्या काही अडचणी असतील तर ते माझ्यासोबत गुगल मीटवर शेअर करू शकतात. त्यातून आपण चर्चा करू पुढच्या लेक्चरमध्ये. आणि ह्या इंट्रोडक्टरी लेक्चरचं उद्दिष्ट म्हणजे एम एकच होतं की बायोलॉजी हा खूप सिम्पल सब्जेक्ट आहे, पण सगळ्यांना आउट ऑफ मार्क पडत नाही. कारण मी तुम्हाला सांगितले आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे. आपला अप्रोच 350 पर्यंत गेलेला आहे. आता आपल्याला फक्त 2 क्वेश्चन बरोबर बनायचे टू गेट 360 आउट ऑफ 360, आणि हे आपण करणारच आहोत. आणि कन्सेप्च्युअली गुड पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर्स, गुड प्रॅक्टिस थ्रू आपण बायोलॉजी विषय तुमचा कम्प्लीट करून देऊ. माझा रिसर्च जो आहे हा MPhilचा असेल तर तो पोल्युशन, इफेक्ट ऑफ एअर पोल्युशनवर मी घेतला होता. आणि फर्दर रिसर्चमध्ये आय गो थ्रू पॅलिओबॉटनी, फॉसिल्स बायोलॉजी. फॉसिल बायोलॉजी हा माझा फार आवडता विषय राहिलेला आहे. इव्होल्युशन ह्या पार्टमध्ये तुम्हाला त्याच्यावर मोर मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेलच. पण त्याहीपेक्षा मला एक म्हणायचं आहे की आपल्याला बायोलॉजी खूप इझी करायची आहे. तुमचा घरचा वर्क रिड्यूस करायचा आहे. बायोलॉजीला वर्गातच सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्ही घरी फिजिक्स आणि केमिस्ट्रीला वेळ देऊ शकाल. कारण त्यांना वेळ खूप देणं गरजेचं आहे. कारण बायोलॉजीला लागणारा वेळ तुलनेने त्या 2 विषयाच्या खूप कमी आहे. जर आपण वर्गात कमी केला प्रिपरेशन तर आपल्याला बायोलॉजीला घरी जास्त वेळ लागेल, आणि बायोलॉजीला घरी जास्त वेळ लागला तर फिजिक्स केमिस्ट्रीचा वेळ कमी होईल, आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा वेळ कमी झाला तर आपले नंबर लागण्याची शक्यता कमी होऊन जाईल. त्यामुळे नुसतं बायोलॉजी 360 मार्क म्हणून आपल्याला नंबर लागणार आहे का मेडिकलला? नाहीये. आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा करावं लागेल.
ओके, मग त्यासाठी बायोलॉजी वर्गामध्येच आपल्याला 70 to 80% करायचे. 70% तर मिनिमम मी करूनच घेतो, फक्त 30% तुम्ही घरी करणार, म्हणजे उरलेला वेळ तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीला प्रोव्हाइड करणार. ओके, थँक्यू. इन नेक्स्ट इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स, त्यामुळे दोन्ही विद्यार्थी या. आपण बायोलॉजीच्या मुलांसाठी रेफरन्स बुक्स कसे वापरायचे, तुमच्या काही शंका असतील त्या तुम्ही मला डायरेक्ट गुगल मीट मध्ये विचारू शकता, आणि टेक्निकल विद्यार्थ्यांना बायोलॉजीचा पुढे काय फायदा होऊ शकतो ह्या गोष्टी मी क्लिअर करून देईन. थँक्यू.